इथे माझ्या हातात तुम्ही आता शहाळं पाहत आहात। तर आज आपण ह्याचे जेवढे काही उपयोग आहेत आपल्या शरीरासाठी ते सर्व आपण पाहणार आहोत। तर शहाळं याला आपण शहाळं जेव्हा म्हणतो ते म्हणजे हे कोवळं नारळ असतं, ह्याच्यामध्ये खोबरं अजून तयार झालेलं असतं, त्याला म्हणतात शहाळं। तर कोकणात त्याला अडसर देखील म्हणतात। अडसर का म्हणतात? कारण की हे फक्त पिण्यायोग्य पाणी असतं, ह्याच्यामध्ये खोबरं तयार झालेलं नसतं, त्यामुळे हे पाणी पिऊन ते नारळ आपण फेकून देतो। आणि जर खोबरं तयार होत असेल तर त्याला काकडी किंवा काबा असे देखील म्हणतात। तर अशा प्रकारे अनेक विविध नावांनी हे कल्पवृक्षाचं हे फळ आहे ते संबोधलं जातं। आपल्याला ह्याचे जे काही महत्त्वाचे उपयोग आहेत तर ते आपण सर्वप्रथम पाहू। तर सगळ्यात मेन सोर्स जो आहे याचा तर तो आहे कॅल्शियमचा। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे जर कॅल्शियमचं प्रमाण आपल्या शरीरात कमी असेल तर हाडांविषयी प्रॉब्लेम म्हणा, हिरड्यांविषयी प्रॉब्लेम म्हणा किंवा गुडघ्यांविषयी प्रॉब्लेम म्हणा, केसांविषयी प्रॉब्लेम म्हणा, ह्या सर्व समस्या आपल्याला भेडसावतात। तर ह्या कुठल्याही समस्या आपल्याला जर रिमूव्ह करायच्या असतील तर आपण दररोज किंवा आठवड्यातून 2 वेळा किंवा महिन्यातून 4 वेळा हे नारळ पाणी घेणं खूप आवश्यक आहे। आपल्या घरामध्ये जर कोणी वृद्ध व्यक्ती असतील किंवा लहान व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी देखील हे एक वरदान ठरेल। त्याच पद्धतीने हे एक अँटीऑक्सिडंटचा सोर्स आहे। तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले अँटीऑक्सिडंट्स आहेत? पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे। तर पोटॅशियमचा आपल्याला जो काही मेन गुणधर्म आहे तो माहिती आहे। तो काय आहे तर आपल्या शरीरामध्ये जे काही स्नायूंविषयी रोग आहेत किंवा आजार आहेत, म्हणजे काय स्नायूंना जडपणा येणे, सांधेदुखी होणे, चिकनगुनिया सारखे जर आता आजार बघतो आपण तर त्याच्यामध्ये आपले सांधे हे खूप प्रमाणात दुखणे चालू असतं त्या सांध्यांचं। त्यामुळे आपण अशा साथीच्या रोगांमध्ये हे नारळ पाणी पिणं खूप योग्य ठरतं। तसेच मॅग्नेशियमचं आपल्याला महत्व माहित आहे। तर ते काय आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही साखरेचं प्रमाण आहे ते कंट्रोल करण्यासाठी आपण मॅग्नेशियमचा वापर करत असतो। तर ते देखील सोर्स आपल्याला ह्या नारळ पाण्यामधून भरपूर प्रमाणात मिळू शकतो। तसेच ह्याच्यामध्ये जे काही त्वचा संबंधीचे काही रोग असतात, पुरळ येतात, सुरकुत्या पडतात किंवा तजेलदारपणा कमी होतो, तर ह्या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी आपण इथे नारळ पाणी नियमित घेऊ शकतो। तसेच नारळातलं जे काही ओलं खोबरं आहे ते पाट्यावर वाटून त्याचा लेप आपण आपल्या त्वचेवरती जर लावला तर त्वचा ही नितळ होते, तजेलदार होते। तर अशा पद्धतीने ह्याचे उपयोग आपल्या त्वचेसाठी खूप चांगल्या रीतीने होतात। तर हे अँटीऑक्सिडंटचा सोर्स आहे। तसेच केसांच्या संबंधित जर काही प्रॉब्लेम्स असतील, केस गळणे म्हणा, तुटणे म्हणा, ग्रे होणे म्हणा किंवा पांढरे होतात, कोंडा भरपूर होतो केसांमध्ये, तर ह्या सगळ्या समस्यांवरती आपल्याला हे एकच उपाय आहे, नारळ पाणी, स्वस्तात आणि मस्त। थायरॉइड संबंधी जे काही प्रॉब्लेम्स असतात महिलांना म्हणा किंवा पुरुषांना म्हणा तर ते देखील आपण हे नियंत्रणात, शरीराला एक प्रकारचा हा एक थंडावा देत असतो। म्हणजे काय, हायड्रेट करण्याचे जे काही घटक आहेत ह्या नारळ पाण्यामध्ये तर ते आपल्याला उपयोगास पडतात। त्यामुळे युरिन संबंधीचे किंवा लघवीच्या संबंधीचे जे काही प्रॉब्लेम्स असतात वरती मात करण्यासाठी आपण नारळ पाणी घेऊ शकतो।